नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. नवी मुंबईच्या खारघरमध्ये दिनांक 9 जानेवारी रोजी माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला. खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयाच्या बाहेर हा संपूर्ण राडा झाला. माथाडी कामगारांचे नेते महेश जाधव या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या समर्थकांनी मनसैनिकांना पळवून हाणलं. मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचा आरोप जाधव यांनी केला होता. राज ठाकरे यांची टीम ही खंडणी गोळा करत असल्याचा आरोपही जाधव यांनी केलाय. महेश जाधव हे मनसेचे उपाध्यक्ष आणि मनसे माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष असल्याचे त्यांच्यामार्फत सांगण्यात येत होते. मात्र मनसेने पत्रक काढत मराठी कामगार सेनेचा मनसेशी संबंध नाही अशी भूमिका जाहीर केली आहे. महेश जाधव यांनी थेट अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. महेश जाधव यांच्यावर सध्या खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या मनसैनिकांना जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. कार्यकर्ते एका सोसायटीमध्ये लपायला गेले असता सोसायटीच्या सिक्युरिटी रूमच्या काचा माथाडी कामगारांनी फोडल्या. मनसेच्या 2 गटात झालेल्या या मारहाणीमुळे खारघर परिसरात काहीसं तणावाचं वातावरण आहे. महेश जाधव यांनी अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. राज ठाकरे यांनी त्याच्या घरी बोलावून आपल्याला अमित ठाकरे यांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा आरोप महेश जाधव यांनी केलाय. महेश जाधव यांनी म्हटलंय की मी माथाडी कामगारांची बाजू घेतली म्हणून मला मारहाण करण्यात आली. अमित ठाकरे यांच्याकडून राजगड या कार्यालयात मारहाण करण्यात आली. मला माथाडी कामगार संघटनेतून कमी करण्याचा प्रयत्न झाला. आपण पक्षातून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली, पण राजगड कार्यालयात आपण काही माथाडी कामगारांसह गेलो. त्यावेळी माझी बाजू ऐकून न घेता अमित ठाकरे यांनी आपल्याला शिवीगाळ केली आणि एका भारदस्त वस्तूनं मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाली असून 6 टाके लागले असल्याचं जाधव यांनी म्हटलं. तर माझा जीव पण घेतील, मला मारून टाकतील, माझा मर्डर होईल, पण मी हा विषय सोडणार नाही. या गरिबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हा विषय सोडणार नाही. राज ठाकरे आणि राज ठाकरेचा सहकारी अमित ठाकरे आणि त्याचे ते चिल्लर पिल्लर जी काही लोक होती त्यांनी माझ्यावर हात उचलला, आज जीव घेण्याचा प्रयत्न केला. माझा कसा बसा जीव वाचवून आलं. ह्या माथाडी कामगारांना मला पळवून आणलंय, वाचवलं यांनी मला. राजगडच्या खाली, राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारले. काय करायचं? ते काय आहे नेमकं? काय आहे? राज ठाकरे दाखवतात एक, करतात एक. 20 वर्ष घालवलं त्या राज ठाकरेंबरोबर, पण राज ठाकरेचा पक्ष फक्त आणि फक्त खंडणीखोर आहे. त्यांना काही गरज नाही. त्यांना पक्षात फक्त खंडण्या गोळा करण्यासाठी अमित ठाकरेला बसवलं जातं आणि अमित ठाकरेंच्या माध्यमातून खंडण्या गोळा केल्या जातात. ह्याच्यासाठीच पक्ष आहे. आम्ही गरिबांनी काय करायचं? कुणाकडे नाही बघायचं? मुख्यमंत्री काय करणार ह्या विषयात? फडणवीस काय करणार ह्या विषयात? करणार का राज ठाकरेंच्या मुलावर कारवाई? आज जीव घेण्याचा प्रयत्न केलाय माझा जीव. नुसतं आव्हानाचं मराठी माणसाचं कैवारी असल्याचा, बाकी काही नाही. काही आव्हानत नाही. मराठी माणसाचे लायकच नाही ती. हा सगळा खेळ आहे ना राज ठाकरे आणि राज ठाकरेची टीम. ज्यांना जरा जरी मराठी माणसाचे कैवारी असते ना, ऑफ द रेकॉर्ड बोलवतात आणि खंडण्या गोळाला करायला सांगतात. हे त्यांचं संघटन आहे. माझी संघटना प्रणित केली त्यावेळेला मी सांगितलं होतं मी कामगाराच्या विषयात आयुष्यात कॉम्प्रोमाइज करणार नाही. मराठी कामगार सेना ही माझी स्वतंत्र संघटना आहे. आता माझ्या संघटनेत आलेल्या कामगारांना हे मला प्रेशर आणणार? हे ठरवणार का सांगा? काय करायचं? मी जरी माझ्या जीवाला काही बरी वाईट झालं तर याला जबाबदार अमित ठाकरे, राज ठाकरे आणि त्याचे कार्यकर्ते. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.